आपल्या विधवा सुनेला सती जाऊ न देता सिंहासनावरती बसवणारे आणि त्या सुनेनं सावंत जगामध्ये न पुसला जाणारा इतिहास घडवावा अशी पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, जिचा इंग्लिश पार्लमेंटनं जगातील 18व्या शतकातील सर्वात महान महिला प्रशासक म्हणून गौरव केला, त्या पुण्यश्लोक महाराणी ज्या पेशव्यांना शिंदे आणि भोसल्यांना एकत्रित करून होळकरशाही बुडवण्याचा घाट घातला होता, त्या होळकरशाहीचं पुनरुज्जीवन करणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराजे होळकर या वीर बहादर राजांना, त्याचबरोबर होळकरशाहीमध्ये अत्यंत मुत्सद्देगिरी करणारी महाराणी म्हणून गौतमाबाई होळकर, ज्या होळकरशाहीसाठी शहीद झाल्या त्या भीमाबाई होळकर, तुळसाबाई होळकर या वीरांगणांना देखील मी अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे माझा वैचारिक पिंड घडला ते राष्ट्रपती ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद तत्ववेत्ता भगतसिंग यांच्या विचार कार्याला देखील अभिवादन करतो। मंचावर उपस्थित असणारे संबंध महाराष्ट्रामध्ये पिवळं वादळ निर्माण करणारे बहुजन हृदय सम्राट आदरणीय चेअरमन उत्तमरावजी जानकर साहेब, ज्यांच्या आवाजातील धारधारपणामुळे सरकारचं अंतःकरण टराटरा फाटायला लागलेलं आहे, ते बहुजनांचे युवकांचे हृदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेब, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी जे मंचावर अध्यक्ष म्हणून विराजमान आहेत ते आदरणीय अनंतकुमार पाटील साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नेते आणि ज्यांना वंदन करायला मी खास नांदेडहून आलेलो आहे, असे आमच्या या तालुक्यातले क्रांतिकारी सगळे मल्हारी बांधव, माझा गणगो आपल्या सर्वांना सप्रेम मानाचा जय मल्हार। बंधूंनो, लढाईचे दिवस सुरू झालेले आहेत। 2014 मध्ये ज्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्यांनी निवडणुकाची आचारसंहिता आता लागण्याची वेळ आलेली आहे, तरी आपला शब्द पाळला नाही। 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये 2 कोटीची संख्या असणाऱ्या धनगरांच्या वाट्याला सातत्याने अपमान आले, सातत्याने गुलामगिरी लादण्याचा या व्यवस्थेने प्रयत्न केला, म्हणून 2014 मध्ये ज्याला जाणता राजा म्हटलं गेलं होतं त्या बारामतीमध्ये धनगर वीर बहादुरांनी चाल केली आणि बारामतीच्या जाणत्या राजाच्या छाताडावर नाचण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या धनगरांच्या मध्ये आहे, हे जगाला दाखवून दिलं। आणि 2000 ची अतिशय ताकदवान सत्ता नेस्तनाबूत झाली, दुसरी सत्ता धनगरांच्या मुळे आली, हे सगळ्यांनी कबूल केलं। आपण मायबापाच्या इमानदारीनं विरोबा खंडोबाची आण घेऊन कपाळाला भंडारा लावून भाजपाच्या पारड्यामध्ये मतांचं बळ दिलं, परंतु धनगरांची इमानदारी भाजपाला आजपर्यंत कळलेली नाही। आमच्या सोबत हरामखोरी करण्याचा प्रयत्न ते जर करत असतील तर त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा देतो, या मल्हारगडावरून इशारा देतो। 2014 मध्ये तुमच्या अंगावर गुलाल टाकणारे आम्हीच आहोत आणि 2019 मध्ये तुम्हाला माती घालणार। म्हणून बंधूंनो, आता नेता सोडण्याची आपल्याला गरज नाही। उत्तमराव जानकर आणि पडळकर साहेबांनी आघाडी घेतलेली आहे, कुठलीही शंका कुशंका मनात घ्यायची नाही। लोक आपल्याला संभ्रमित करतात, लोकांनी आजवर आपल्याला येड्यात काढलेला आहे। लोक सतत म्हणत राहिल्यामुळे आपल्याला वाटलं माझ्या आपण काही येडे हो काय करत। अरे तुम्ही जर येडे असतात तर या देशामध्ये 2000 वर्षाची सत्ता तुमच्या पूर्वजांनी निर्माण केली नसती। तुम्ही जर वेडे असतात तर तुमच्यामध्ये कालिदास जन्माला आला नसता। आपण
जो भूतकाळ घडवलेला इतिहास घडवलेला आहे तो रक्ताचं पाणी करून मनगटाच्या जोरावर बुद्धी सामर्थ्यानं हा इतिहास घडवलेला आहे. म्हणून आज आमच्या पोरांना ना इतिहास माहित आहे. त्याच्यामुळे विचारलं की बाबा आता काय करावं. काँग्रेस राष्ट्रवादी देत नाही म्हणते याला मातीत घातल्या. आता भाजप शिवसेनेला आणल्या. परंतु भाजप शिवसेना सुद्धा पहिल्या कॅबिनेट मध्ये देणार होती. 450 कॅबिनेट झालेले आहेत. आचारसंहिता लागायची वेळ आलेली आहे तरी ते देणं आले. मध्य प्रदेशमध्ये, झारखंडमध्ये, बिहारमध्ये, ओरिसामध्ये जर तिथला मुख्यमंत्री संविधानाच्या तरतुदीनुसार कलम 15 आणि 16(4) नुसार जर डिक्लेरेशन करू शकतो की धनगर नावाची कुठली जमात अस्तित्वात नाही, त्या जागी धनगर अस्तित्वात आहे म्हणून धनगरांना एसटीचे सर्टिफिकेट देण्यात यावे, एवढं डिक्लेरेशन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा करू शकतो, ही संविधानामध्ये तरतूद आहे. तर मग काय मुख्यमंत्र्यांच्या हाताला लागवा झाला काय? मत घ्यायला धनगर लागतात. परंतु आरक्षण द्यायचं म्हणल्यानंतर मग आता इथून शिफारस पाठीच्या काय की करत्या वेळ खाडूपणाचं प्रकरण 30 आमच्या उरावरती लादलं. अरे ते धनगर या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं. म्हणून 53च्या कायदा कालेलकर आयोगाच्या नंतर 56 मध्ये या देशातलं आरक्षण लागू झालं. धनगरांच्या वाट्याला एसटीचं आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलं होतं. परंतु इथल्या रामखोर अवलादींनी धनगराच्या जागी धनगर नावाचं खोटं भूत उभं केलं. किती दिवस हे उरावर बसलो? 1, 2, 10 वर्ष नाही, मागची 65 वर्ष हे भूत धनगरांच्या उरावरती बसलेलं आहे. आता ते भूत या 2019 मध्ये आपल्याला मातीत घालायचं आहे. 2019 मध्ये धनगर मातीत घालायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पडळकर साहेब आणि जानकर साहेब यांची ताकद आपल्याला वाढवायची आहे. कारण 2014 मध्ये एकाला मातीत घातलं, दुसऱ्याला बसवलं. 2019 मध्ये जे मातीत गेले काँग्रेस राष्ट्रवादीवाले ते तोंड वाचून बसलेले आहेत. तेला वाटाले आता अलगत येतील आणि हेला 5 वर्ष आपण चावं म्हणजे जणू काही ह्याचा अलिखित करार झालेला आहे. 5 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीनं धनगराला चावायचं आणि पुढचे 5 वर्ष मग भाजप शिवसेनेला चावायचं. एकदा याला घोड्यावर बसवायचं तरी ज्याला बसले त्याचा घोडा आपल्याला जाता हाणार आहे. दुसऱ्याला बसल्या त्याचं घोडा जाता हाणला वाटलं त्याचं नाही हाणलंय 4.5 वर्षात जाता आम्हाला. म्हणून आता आम्ही एक संकल्प केलेला आहे की या सत्तेच्या घोड्यावर आता मल्हार बांधावं असे. त्यामुळं आता याच्या त्याच्या दारावर या देशमुखाच्या गडीच्या किंवा पाटलाच्या प्रस्तावित वाड्यावर आपल्याला आता गुलाम म्हणून बसायचं नाही. या सत्तेचं सिंहासन आपल्याला कब्जामध्ये घ्यायचं आहे हे सांगायला आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणून माझ्यासारख्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाला सुद्धा आदरणीय चेअरमन उत्तमराव जानकर आणि पडळकर साहेबांनी प्रेरणा दिली आणि सांगितलं की तुमच्यासारखा माणूस सत्य केला पाहिजे. म्हणून नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेला मी लंगोट बांधलेली आहे. हेही सांगतो आईल्या देवीच्या कृपेनं आणि खंडोबा बिरोबाच्या आशीर्वादानं ह्या पठ्या संसदेचं दार तोडून त्याचं कारण आहे माझा जागृत झालेला मल्हार बांधव आणि सगळेच वंचित घटक आपण सोबत घेतलेले आहे. त्यांच्यासोबत भाऊपणाचं नातं आपण निर्माण केलेलं आहे. आणि हे सगळे वंचित समूह जर एकत्रित आले तर किती ताकदवान पैलवान राहावा ते मातीत जाणारच क्वचित होणारच. आमची एवढीच इच्छा आहे तुमच्या सगळ्या धनगोताकडून नातेवाईकाकडून सगळ्या सोयऱ्याकडून एकदा या मल्हारगडावर पिवळा झेंडा फडकवा. आपल्यामध्ये काय असेल तर ते ढालजत करा भांडण. परंतु रस्त्यावर एक नेता एक झेंडा आणि एक इन्कलाबचा इशारा द्या आणि आपल्या ताब्यात घ्या. ती ताब्यात घेण्याची पात्रता तुमची आहे, ती ताकद तुमची आहे आणि तो इतिहास घडवण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. याच्यापुढे मुखेडला देखील सभा आहे. म्हणून बंधूंनो आरक्षणाच्या संदर्भामध्ये आचारसंहिता लागू होण्याच्या आधी जर डिक्लेरेशन केलं नाही, शिफारस आम्हाला मान्य नाही. हे जानकर साहेब पडळकर साहेब बोलणारच आहे. आम्हाला शिफारस मान्य नाही, आम्हाला डायरेक्ट डिक्लेरेशन पाहिजे. आमच्या वाडी वस्तीवरच्या धनगर पोराच्या हातामध्ये एसटीचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय हा अखेर चालला थांबणार नाही. आम्ही एकजुटीनं सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे. त्यामुळं आपण देखील मेळावा झाला लय
भाषण ऐकले बापू, चला लागा कामाला, बोलत राहता चलत राहता, हे आळस सोडून टाका आणि आपलं काम होय काय बापू राजकारण ते पाटील देशमुखायचं होय हे डोसक्यातून काढून टाका. अरे तुमच्या पूर्वजांनी किती प्रचंड मोठी सत्ता या देशामध्ये केलेली आहे. ज्या पार्लमेंटचं नाव आपण घेतो तिकडे तोंड करून उभा टाकले, ती पार्लमेंट ही होळकरांची जागा आहे. त्या पार्लमेंटच्या पुढे चंद्रगुप्त मौर्य म्हणजे तुमचा पूर्वज, ज्यानं पहिलं चक्रवर्ती शासन या भारतामध्ये निर्माण केलं, त्या चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे, शेपर्ड बॉय चंद्रगुप्त मौर्य इज थिंकिंग फॉर बिल्डिंग नेशन. राष्ट्र निर्माणाचं स्वप्न पाहणारा तुमचा हा पूर्वज चंद्रगुप्त मौर्य. आणि त्या संसदेमध्ये 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये एकही धनगराचा माणूस पुढच्या दारानं जाऊ नये याच्या एवढं दुःखद, याच्या एवढं संतापजनक दुसरं काही नाही. तो संताप आता मल्हार तरुणांच्या छातळामध्ये पेटलेला आहे आणि तो संतापच आपल्याला नक्कीच तुम्हाला सांगतो 2019 मध्ये परिवर्तनाकडे घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी शुभेच्छा द्यायला मी तुमच्यापर्यंत आलो आहे. पुढे मुखेडला पण जायचंय, आणखी वक्ते बोलणार आहेत. मी सतत तुमच्याशी संवाद साधत आलेलोच आहे, पुढेही आपण बोलत राहणार आहे. परंतु या मेळाव्याच्या निमित्तानं एक संकल्प करा, ही व्यवस्था बदलून टाकायची. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में या मेरे सीने में सही, कहीं भी हो आग, ये आग जलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.